दिनांक 13 मार्च 2026 या दिवशी सायंकाळच्या वेळी पोलीस स्टेशनला खबर दिली की सेक्टर 22 तुर्भे इथे असलेल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावरती एक छोटंसं घर होतं. त्या ठिकाणी एक महिला मार्जिना मंडल असं तिचं नाव, तिचा खून झालेला आहे आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे असा आम्हाला माहिती पोलीस स्टेशनला एपीएमसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. ती प्राथमिकरित्या माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ताबडतोब खुनाचा जो गुन्हा आहे अज्ञात इसमाविरुद्ध तो आम्ही तिथे नोंद केला. मग वेगवेगळे आम्ही त्याचे अँगल्स होते, या महिलेचा खून कोण करू शकेल ते आम्ही तपासणी करायला सुरुवात केली. त्यानंतर असं तपासामध्ये कळलं की ही महिला जी होती ती त्या ठिकाणी म्हणजे 2 महिलांसोबत वेश्या व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी करत होती. त्यामुळे आम्ही तिच्या सोबत ज्या वेश्या व्यवसाय करत होत्या त्या महिलांना सुद्धा बोलवून त्यांच्याकडून काही माहिती मिळते का हे घेण्याचा प्रयत्न केला. तसंच जी गिरायक तिच्याकडे येत होती त्यांचे सुद्धा म्हणजे तपास केला गेला, परंतु कुठला ठोस असं कारण किंवा ठोस सुगावा आमचा लागत नव्हता. त्याच्यामध्ये आम्हाला सुगावा लागला किंवा लीड मिळालं आणि एक मोहम्मद अख्तर असा जो याच्यामधला आरोपी आहे तो त्याचं किशनगंज बिहार राज्य या ठिकाणी तो गाव आहे आणि तो गुन्हा घडल्यानंतर इथून तो निघून गेलेला आहे. फोन वगैरे त्यांनी बंद केलेले आहेत असा आम्हाला सुगावा लागल्यानंतर आमचं पथक ते पुन्हा एकदा ते त्या आरोपीच्या भागावर गेले. तिथे त्यांनी पुन्हा एकदा तो आरोपी नेपाळमध्ये या देशामध्ये गेल्याचं त्यांना समजलं. तिथे तांत्रिक तपास केला, तिथल्या लोकल ऑथॉरिटीजची मदत घेतली आणि जो आरोपी आहे त्याला नेपाळ देशामधून म्हणजे बेलडोंगी झापा जिल्हा या ठिकाणून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आपल्या नेपाळ बॉर्डरला आणलं. त्यानंतर त्याला इकडे पोलीस स्टेशनला आलं. पहिल्यांदा आपण तो प्रमुख संशयित झाला आणि त्याला आणून ज्या वेळेला चौकशी केली गेली त्यावेळेला त्याला म्हणजे त्याच्याकडे त्यांनी खून केल्याचं कबूल केलं. या मारण्याचं कारण असं होतं की हा जो याच्यामधला आरोपी आहे मोहम्मद अख्तर हा ज्या मार्जिना मंडल या ज्या बाई आहेत त्यांच्याकडे तो ज्या मयत होत्या त्यांच्याकडे गेला होता आणि तिथे त्याला म्हणजे बेसिकली त्या वेश्या व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांना वेश्यागमन करायचं होतं आणि तिथे कोणीही त्यावेळेला म्हणजे त्या मार्जिना मंडल यांनी त्या 1-2 जणींना तिथे बोलवण्याचा प्रयत्न केला ज्या वेश्या व्यवसाय करतात, परंतु त्या तिथे आल्या नाहीत आणि त्या आल्या नाहीत आणि त्यांनी मग त्याच्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. त्यांनी त्या मार्जिना मंडल तिच्याकडे सुद्धा शरीर सुखाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला आणि त्याच्यामुळे त्यांचे त्यावरून वादावादी झाली आणि रागाच्या भारामध्ये तिचा खून केलेला आहे.